भांबरे सर, आपल्या ज्युनियर विभागाचे इंचार्ज सन्माननीय जितूदादा देसले, आपल्या विद्यालयाचे परीक्षा विभाग प्रमुख सन्माननीय सावकार सर, आपल्या विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक सन्माननीय चव्हाण सर, सन्माननीय मारे मॅडम, सन्माननीय भांबरे मॅडम, उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मित्र बंधू भगिनी, आज सर्वप्रथम तुम्हाला निरोप समारंभाच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मित्रांनो. आजचा हा क्षण विद्यार्थी मित्रांनो सुख आणि दुःखाचा संगम असा आजचा हा क्षण आहे. या क्षणी आनंदही होत आहे, याच क्षणी दुःखही होत आहे. सुखाचा क्षण कसा, तर सुखाचा क्षण असा की आज माझे हे बाळ गोपाळ विश्वविहार करण्यासाठी सज्ज झालेले आहे. जशी एखादी चिमणी तिच्या घरट्यात छोटंसं पिलू असतं, त्याला रोज दाणा आणते, दाणाचं मोठं करते, त्याच्या पंखात ज्या दिवशी बळ तयार होतं आणि ते घरट्यातून बाहेर निघतं, तो दिवस आजचा आलेला आहे. म्हणून आमचे बाळ गोपाळ ब्रह्मांड भ्रमंती करण्यासाठी सज्ज झाले आहेत. जीवनातील अनेक आव्हानं पेलण्यासाठी तुम्ही सज्ज झाले आहात. म्हणून आजचा क्षण आनंदाचा आणि सुखाचा आहे. तसाच आजचा क्षण दुःखाचाही आहे. दुःखाचा का, तर तुम्ही तुमच्या कुटुंबात जेवढा वेळ घालवला नसेल, आम्ही सुद्धा आमच्या कुटुंबात तेवढा वेळ घालवला नाही, एवढा वेळ आपण सर्वांनी एकत्र घालवला. म्हणजे पुढच्या पोरासारखं तुमच्यावर प्रेम करायचं, तुम्ही सुद्धा पालकांसमान आमच्यावर प्रेम केलं आणि आज हीच बाळ गोपाळ एकमेकांपासून खूप लांब, कधीच परत न भेटण्याच्या बोलीवर लांब 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 जाणार. हा विचार मनात आला की मग मनात दुःख निर्माण होतं. मित्रांनो, तुम्ही खूप लांब जा, खूप मोठे व्हा. तुम्हाला एक दोन गुरुमंत्र देण्याचा प्रयत्न मी करत आहे. समोर माझे विद्यार्थिनी बसलेले आहेत, विद्यार्थी बसलेले आहेत. सध्याच्या युगात माझे विद्यार्थी फ्रस्ट्रेट झालेले आहेत. समोर कोणत्याच वाटा दिसत नाही, त्यावेळेस कोणता तरी वेगळा निर्णय घेऊन टाकतात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, माझा लाख मोलाचा एकच मंत्र लक्षात ठेवा. वैयक्तिक जीवनात मुलींनो मुलांनो तुम्ही दोघांनी आपल्या वयापेक्षा 10 वर्षाचा मोठा एक मित्र ठेवा. मग ती आई असेल, भाऊ असेल, बहीण असेल, शिक्षक असेल, शेजारचा असेल, मित्र असेल, मैत्रीण असेल, पण आपल्या वयापेक्षा 10 वर्ष मोठा वयाचा एक सल्लागार मित्र सोबत ठेवा. आणि अडचणीच्या प्रसंगी त्याने आपल्यापेक्षा 10 पावसाळे जास्त खाल्लेले असतात, एक चांगला सल्ला देतो. त्यावेळेस आपण तरुण जातो, आपली नाव घेत नाही. हा माझा लाख मोलाचा सल्ला आहे. मुलींना तुमच्यासाठी सांगतो, हे वयच असतं, विषमलिंगी आकर्षण ह्या वयात निर्माण होत असतं. पण आपण भारावून जायचं नसतं, गुरळून जायचं नसतं. एखादा गुटखा खाऊन पिचकाऱ्या मारतो, त्याचे दाणा पडलेले असतात आणि त्याला काही गुरळून जायचं. तो जीवनाचा जोडीदार म्हणून आपण स्वप्न रंगवायची. अरे त्याच्या आत्ता दाण्या पडल्या आणि गुटखा तो शब्द बोलून जाणार आहे, कारण त्याने गुटखा इतका चालला आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल कोणताही आकर्ष प्रेम ठेवू नका. आणि ज्याला स्वतःची पॅन्ट फाटलेली शिवता येत नाही, तो तुम्हाला 9 वारी साडी कुठून घेऊन देईल, असाही विचार आपण डोळ्यासमोर ठेवावा. आणि विद्यार्थी मित्रांनो आणि बाल मित्रांनो, मैत्रिणींनो, तुम्हाला एक सांगतो, मुलींनो तुमच्यासाठी खास ही पुरुष प्रधान संस्कृती आहे. आपली आजी असेल, आपली काकू, आपली मावशी, ही फक्त पुरुष प्रधान संस्कृतीवर जगत आलेली आहे. बघा, आपली आजी, आई, काकू फक्त घरातून काहीतरी मागत आलेली आहे. ती परिपक्व आणि स्वतःच्या पायावर उभी नाही. ही खंत मला कायम पोचत असते. तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी कोणता तरी एक चांगलं कौशल्य निर्माण करा, एक चांगला कोर्स करा, व्यवसाय करा, नोकरी करा, पण घरात मागू नका, घेण्याचा प्रयत्न करा. हा मूलमंत्र तुम्ही लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुद्धा वैयक्तिक जीवनात शेतकऱ्यांची पोरं आहात. शेतीला जोडधंदा शोधा, व्यवसाय करा, एखादी डिग्री करा, एखादा कोर्स करा आणि वैयक्तिक जीवन जगण्याचा प्रयत्न करा.
जीवन जगत असताना गुरुमंत्र म्हणून तुम्हाला अजून एक सल्ला देतो, आपलं आचरण पवित्र ठेवा. समाजात आपल्याला जगावं लागतं. समाजात जगताना कोणाचा अंतर्मन दुखावेल. काही बाह्य मनात अनेक लोकांचे दुखतात, ते दाखवत नाही. अंतर्मनात मात्र तो घोळ चालत असतो, माझं दुःख, मला दुःख नाही. कोणाला अंतर्मनाला सुद्धा दुःख व्हायला नको असं चरित्र ठेवा. आई वडिलांची सेवा करा. वैयक्तिक जीवनात तुम्हाला जगायचं आहे, व्यवहार करायचे आहे. व्यवहार पारदर्शक ठेवा. कोणाचे घेतलेले पैसे बुडू नका, परत द्या. समाजाची गुरूंची सेवा करा आणि वैयक्तिक जीवनात यश शिखर गाठा. आता येणारी परीक्षा आहे. ही परीक्षा म्हणजे काय? या परीक्षेला युद्धासमान माना. युद्धाला जाताना सगळ्या प्रकारची शस्त्र सोबत असावी लागतात. बरोबर? युद्धाला जाताना सगळ्या प्रकारची शस्त्र सोबत असावी लागतात. तशाच प्रकारे अभ्यासाची सर्व शस्त्र या युद्धाला जाताना ठेवा आणि आपली यश शिखरे गाठा. यशस्वी व्हा. तुम्हाला एकच सांगतो, या उंच उंच भरारी आकाशी तर पाय ठेवा मातीशी. जन्मणाऱ्या प्रत्येकाची तीच माय आणि तीच बाप. अरे कामयाबी मंजिले उन्हीं को मिलती है जिनके हौसले बुलंद है. अरे हाथों की लकीरों में क्या रखा है. अरे नसीब तो उनके भी बनते हैं जिनके हाथ नहीं उनके. आई तुळजाभवानी प्रभू रामचंद्र तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य देऊ. तुम्ही खूप सफल आणि यशवंत कीर्तिवंत हो अशा आई भगवती चरणी प्रार्थना करतो आणि येणाऱ्या परीक्षेत तुम्हाला गुळगुळीत यश मिळो अशा अपेक्षा ठेवतो. एवढं मी निर्देश करतो.